दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाडमध्ये नायलॉन मांजामुळे डॉक्टर विद्या मगर या महिला डॉक्टर जखमी झाल्या. त्यामुळे डॉक्टर्स असोसिएशन आक्रमक झाले असून पशु पक्षी तसेच मानवाच्या जीवितास घातक असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तसेच नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नायलॉन मांजा संदर्भात मनमाड नगर परिषदेने मध्यंतरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार तसेच NGTचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार मागील 1.5 महिन्यापासून धडक मोहीम सुरू केलेली आहे. नगर परिषदेचं एक शीघ्र कृती दल, एक धडक कार्यवाही करणारा एक 5 सदस्यीय दल देखील स्थापन केलेलं आहे. नागरिकांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की जे अबाल किंवा ज्याला म्हणतो आपण ज्या बालकांना समज नाही अशी देखील बालके त्याच्यामध्ये नायलॉन मांजाचा आणि प्लास्टिकचा पतंग उडवताना दिसत आहे. परंतु अशा प्रकारे नायलॉन मांजाने दुर्घटना घडत आहे. काल मनमाड शहरामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर मॅडमला नायलॉन मांजामुळे त्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आणि अशा प्रकारे नायलॉन मांजाचे जे दुष्परिणाम जे आहेत आपल्याला वेळोवेळी दिसून येत आहे. मागील वर्षी देखील एक पोलीस अधिकारी मॅडम यांना देखील अशाच प्रकारे नायलॉन मांजामुळे दुखापत झाली होती. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु असं असून देखील काही लोक, काही व्यापारी, काही मंडळी नायलॉन मांजाची विक्री करताना दिसून येतात. तथापि मनमाड नगर परिषदेमार्फत मी आवाहन करू इच्छितो की जिथे कुठं नायलॉन मांजाची विक्री होत असेल तिथं नगर परिषदेला जर कळवलं आणि त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवणार आहेत, विक्री करणाऱ्यावरती आम्ही अत्यंत कडक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करून आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याच्या मोडमध्ये आहोत. तथापि नगर परिषदेपर्यंत अशा काही गुप्त बातम्या असतील नायलॉन मांजा संदर्भात त्या नगर परिषदेपर्यंत पोहोचवण्यात नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी सगळ्या नागरिकांना नम्र आवाहन करतो. दरम्यान नायलॉन मांजावर बंदी असतानाही या मांजाचा सर्रासपणे वापर होत असल्याने याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहेत. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड.